तर नमस्कार मित्र. तर जसं मी आपल्याला सांगितलं होतं रजनीकांत बुकचं मी हा स्पॉइलर फ्री रिव्ह्यू घेऊन येत आहे आता आपल्यासाठी. சிவாஜிராவ் என்கிற ஒரு சாதாரண நடிகனை நான் ரஜினிகாந்த் ஆக்கினேன். நீ சொந்த முயற்சியிலே விஸ்வரூபம் எடுத்து அகில உலகம் போற்றும் ஒரு நடிகனாயிட்டேன். நாம என்ன சொல்றது தாயி, அதான் நாடே சொல்லுத. பொதுவா இப்பெல்லாம் வேலை பார்க்க மாட்டியா? இன்னைக்கு நான் தீயா இருக்கிறேன். தலைவருக்கு பண்றோம், தீயா இருக்கணும்ல. புலிய நேரா பார்க்கணும்னு இல்ல, அது நடமாடுதுன்னு தெரிஞ்சாலே போதும். பயம் தானே வந்து எவ வர போறா புதுசா? புலி வந்துடுச்சா? கொஞ்சம் எட்டிப்பார். ठीक आहे. तर मी हे पुस्तक जे आहे ना वाचलेलं आहे. म्हणजे मला एक आठवडा लागलं पूर्ण पुस्तक वाचायला. एकदा मी हे पुस्तक 2 वेळा वाचलेलं आहे. ठीक आहे. तर फारच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे एक सामान्य माणूस जो सामान्य घरात जन्माला आला आहे आणि तो सुपरस्टार कसा बनतो आणि सुपरस्टार बनल्यानंतरही अजून पुढे कशा गोष्टी वळत जातात आणि जे आहे ते स्टारपेक्षाही पुढे जाऊन एकदम म्हणजे तिकडे लोक यांना म्हणजे देवासमान मानतात. असं त्यांचं रजनीकांत सरांचं मंदिरसुद्धा आहे तिकडे तमिळनाडूमध्ये साऊथ साईडला. तर हेच सांगायचं आहे. तर सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून की त्यांचा जन्म कसा झाला वगैरे ती सगळी स्टोरी आहे स्टार्टिंगला. त्यानंतर ते कसे मोठे होतात, ते कुठे कोणत्या मठामध्ये जातात वगैरे ते असं दाखवलेलं आहे. त्यांच्यावर कोणते कोणते संस्कार होतात आणि काय काय ते विचारधारा फॉलो करतात ते सगळं दाखवलेलं आहे स्टार्टिंगच्या पार्टमध्ये. त्यानंतर ते थोडे मोठे होतात, त्यांच्याकडे म्हणजे कलेची पण आवड असते त्यांना. ते त्यांच्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये नाटकांमध्ये वगैरे पार्ट घेत असतात. तशाप्रमाणे ही स्टोरी त्यांची खरी स्टोरी यामध्ये दाखवलेली आहे. तर तसंच करता करता मग त्यांचं जे पहिला जॉब जो आहे तो त्यांनी कसा कुलीचा केला. ठीक आहे. त्यानंतर मग कसं हळूहळू ते पुढे जात गेले. ठीक आहे. मग मित्र वगैरे भेटत गेले आणि मित्राने त्यांना सांगितलं की बदर, आय थिंक बदर म्हणून त्यांचे चांगले मित्र आहेत. तर ती छान स्टोरी आहे की ते दोघे भेटतात तेव्हा मग ते त्यांना नाटकामध्ये म्हणजे पाठवण्यासाठी त्यांना प्रयत्न करतात, त्यांना पैसे पण देतात. तर तशा प्रकारे सगळं म्हणजे दाखवलेलं आहे स्टार्टिंग पार्टमध्ये. जे त्यांची सामान्य परिस्थिती जे कशी आहे ते सगळं दाखवलेलं आहे यामध्ये. पूर्ण त्यांची स्टार्टिंग पार्टमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर हळूहळू ते प्रगती कशी करतात. ठीक आहे. म्हणजे ते काय करतात, ते आपल्या कलागुणांवर ते हे करत जातात. म्हणजे कसं आहे, प्रकाशझोत टाकत जातात आणि पुढे पावलं उचलत जातात. जसं ते नाटकामध्ये भाग घेणं. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे गेल्यावर मग ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे भाग घेतात. ते सगळं दाखवलेलं आहे. आता स्पॉइलर होईल त्यामुळे मी एकदम परफेक्टली सांगत नाही आहे. तर तशा प्रकारे ती स्टार्टिंगची स्टोरी आहे. तर मग अशा प्रकारे जे रजनी सरांचं बालपण जे आहे ते पुढे चालू राहतं आणि मग रजनी सर जे आहे तारुण्यामध्ये प्रवेश करतात. तसं या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. तर तारुण्यामध्ये आता घरची परिस्थिती तर एकदम बिकटची असते. त्यांचे वडील जे आहेत ते एका म्हणजे पोलीस खात्यामध्ये कामाला असतात, पण त्यांचं पण वय झालेलं असतं त्यामुळे ते रिटायर झालेले असतात आणि घरी जे ते एक दुकान बघत असतात. अशा प्रकारे ते दाखवलेलं आहे. आणि मग रजनी सर जे आहेत ते वेगवेगळे जॉब्स करत असतात. कुलीचा जॉब करतात, त्यानंतर मग जे आहे कंडक्टरची नोकरी करतात. तर असे छोटे जॉब करत
मग एक दिवशी त्यांना चान्स मिळतो एका सिनेमामध्ये काम करायचा. ठीक आहे, तर कमल हसन आणि रजनी सर यांचा तो सिनेमा आहे. तर अशा प्रकारे ते जे आहे पुढे पुढे वाटचाल करत जातात आणि अशी ती स्टोरी सांगितलेली आहे. तर पहिला ब्रेक मिळतो त्यांना आणि मग त्यांचे जे आहे ते रजनी सर सांगतात की त्यांचे गुरु जे आहेत के बालचंद्र, ज्यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. तर ते त्यांचं खूप मानतात की त्यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला, म्हणून त्यांच्याशी आहे. त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये रजनी सरांनी पण काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये स्टोरी दाखवलेली आहे आणि त्यानंतर कोणते कोणते चित्रपट येत जातात. सुरुवातीला जे आहेत ते वुमन ओरिएंटेड चित्रपट करतात, कारण रजनी सर जे आहेत स्टार्टिंगला सुपरस्टार बनले नव्हते. तर हळूहळू सुपरस्टार कसे बनत जातात ती पूर्ण स्टोरी यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेला रजनी सरांचं नाव एकदम लास्टमध्ये असायचं, म्हणजे काय तर म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा अशा प्रकारे. मग त्यानंतर ते नाव हळूहळू येते. आता तर सगळे लोक जाणतात की रजनी सरांचं नाव किती जबरदस्त प्रकारे येतं सिनेमामध्ये. तर ही पूर्ण स्टोरी दाखवलेली आहे. तर स्टार्टिंगचे जर आपण पाहिले रजनी सरांचे जे चित्रपट आहेत ना, ते म्हणजे स्त्रिया जे आहे ते प्रमुख पात्र आणि बाकीचे जे आहे ते कॅरेक्टर आर्टिस्ट, अशा प्रकारचे सिनेमे त्यांचे स्टार्टिंगचे होते. बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, पण तुम्ही जर पाहिलं, सर्च केलं गुगलवर वगैरे, तर तुम्हाला समजेल की स्टार्टिंगचे चित्रपट म्हणजे कसे आहेत, त्यामध्ये रजनी सरांनी कसे काम केलं आणि ते कसे पुढे पुढे येत गेले. त्यामध्ये तर तीच पूर्ण स्टोरी जी आहे ती यामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे त्यांची खरीखुरी स्टोरी. म्हणजे बघा, एक भारतातील एक व्यक्ती एक सामान्य कुटुंबात जन्माला येऊन ते इतका मोठा सुपरस्टार बनतो. ही स्टोरी म्हणजे खूपच इन्स्पायरिंग आहे. ही कोणीही सामान्य माणूस जो आहे त्यांचा आदर्श घेऊ शकतो आणि भविष्याकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून तो पाहू शकतो. तर हेच सांगायचं होतं मला. आणि त्यांची जी अशी लाईफ जर्नी पुढे पुढे जात जाते. तर अजून मला यामध्ये सांगायचं होतं की रजनी सरांची जे आहे ना, टोटल एंटायर स्टोरी त्यांनी कवर केलेली आहे. म्हणजे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आणि मग त्यानंतर जे आहे त्यांना जॉब वगैरे कसा लागतो, त्यानंतर ते फिल्म लाईनमध्ये कसे येतात, ते कोणते म्हणजे हे चाललेलं असतं त्यांचं, नाही का, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं सामाजिक कार्य वगैरे ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या काळामध्ये समकालीन ज्या घडामोडी चालू आहेत, जसं सामाजिक ह्याच्या क्षेत्रामध्ये वगैरे, त्यासुद्धा यामध्ये दाखवलेल्या आहेत. त्यानंतर जे आहे यामध्ये दाखवलेलं आहे की रजनी सर हे नव्या जनरेशनसाठी कशाप्रकारे प्रेरणादायी ठरतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर आय थिंक 2007मध्ये शिवाजी द बॉस सिनेमा आला होता. ठीक आहे, तर यामध्ये दाखवलेलं आहे की शंकर जे आहे डायरेक्टर, त्यांना रजनी सरांना त्यांच्या नायक जो पिक्चर आहे त्यामध्ये पण घ्यायचं होतं, पण तेव्हा त्यांचे काय डेट्स वगैरे त्याचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे त्यांनी त्या सिनेमामध्ये म्हणजे काम नाही करता आलं. पण त्यांनी नायकमध्ये हिरोचं नाव शिवाजी ठेवलं होतं असं. तर असं ते जे आहे ते गमतीशीर प्रकार आणि ते एक म्हणजे काय म्हणतात ते हे दिलेलं आहे, ट्रिब्यूट आपण म्हणू शकतो, ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर शिवाजी द बॉस या मूवीमध्ये रजनी सरांसोबत जे आहे शंकर यांनी जे आहे केलेलं आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की हा चित्रपट किती मोठा सुपर डुपर हिट चित्रपट होता. ठीक आहे, तर मग त्यानंतर जे नव्या पिढीमध्ये त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की त्यानंतर मग आला आपला हा रोबोट 2010मध्ये. त्यानंतर पूर्ण अक्षरशः धुमाकूळच घातला, नाही का, पूर्ण जगामध्ये जबरदस्त केला. म्हणजे रोबोट हा जो आहे भारतातला सर्वात जास्त महागडा चित्रपट होता त्या काळाचा. तर याची सगळी माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि एंडिंग जी त्यांनी केलेली आहे की 2012 साली जो कोचाडियन चित्रपट जो आहे ॲनिमेटेड चित्रपट आहे, 3D ॲनिमेशन, तर त्यामध्ये ते तिथपर्यंतची जर्नी जी आहे यामध्ये कवर केलेली आहे या पुस्तकात. तर मला असं वाटतं की या पुस्तकाचा पार्ट 2 सुद्धा येईल,
कारण नंतर सुद्धा रजनीकांत सरांची जर्नी जी आहे ती चालूच आहे आणि मस्त एकदम त्यांचा घोडदौड जी आहे ती जबरदस्त चालू आहे. तर त्यांच्या आईवडिलांनी जे आहे असा विचार करून त्यांचं नाव ठेवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जे महापराक्रमी राजे आहेत महाराष्ट्राचे, तर त्यावरून त्यांचं नाव ठेवलं होतं शिवाजी. तर अशा प्रकारे जे आहे ती त्यांची स्टोरी आहे. तर आपण तर पाहिलेलंच आहे की त्यानंतर पण आता रोबोटनंतर पण बरेच चित्रपट आलेले आहेत. जेलर असू द्या, कुली असू द्या, नाही का, एकदम जबरदस्त. म्हणजे आता नवीन जेलर पार्ट 2 पण येणार आहे. तर पाहूया. तर मला वाटतं की हे पुस्तक जे आहे फार छान आहे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. की एक सामान्य कुटुंबातून येऊन एक माणूस किती प्रगती करतो, म्हणजे बघा किती तुम्ही विचार करू शकता की इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी किती स्ट्रगल केला असेल एक सामान्य घरातून येऊन. म्हणजे बघा हे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे रजनी सरांचं. आणि हे पुस्तक जे आहे त्यामुळे मला संपूर्ण जे आहे त्यांची लाईफ जर्नी माहीत पडलेली आहे आणि अजून पुढे पण त्यांची घोडदौड म्हणजे चालूच आहे. तर ते आपल्याला बघूया आता. नेक्स्ट मला असं वाटतं की दुसरं पुस्तकसुद्धा येईल ज्यामध्ये रजनी सरांचे आता पुढचे जे स्टोरीज आहे, जी चित्रपट वगैरे त्यांनी केलेले आहेत किंवा अजून भविष्यामध्ये पण चित्रपट जे येणार आहेत छान छान सुपर डुपर हिट चित्रपट, त्यासंबंधीची माहिती असेल. तर बघूया, हेच सांगायचं होतं. तर इथे मी हा माझा व्हिडिओ संपवतो आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद मनापासून. थँक्यू फ्रेंड्स.